भारत एज्युकेशन सोसायटी, कार्तिक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सर्व विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष 2020 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मी जाधव सर इयत्ता 9वी मराठी विषय शिकवण्यासाठी ही PPT तयार करत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा नवीन वर्षात हार्दिक स्वागत. सर्वांनी लक्षपूर्वक ही PPT ऐकायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी हा विषय अभ्यासत असताना सुरुवातीला मी मुखपृष्ठाविषयी थोडक्यात माहिती सांगतो. या मुखपृष्ठावरती जो मोराचा पिसारा असा फुलवलेला आहे, तसाच पिसारा इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा फुलवायचा आहे. आपली बौद्धिक क्षमतेला वाव द्यायचा आहे. बौद्धिक क्षमतेचा विकास झाला पाहिजे आणि ज्या पद्धतीने मोर नाचतो त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ज्ञानाचा म्हणजेच बुद्धी क्षमतेमध्ये आपल्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ करून काय करायचं आहे, ज्ञानाचा पिसारा फुलवायचा आहे. मराठी पुस्तकामध्ये तुम्हाला एकूण 4 विभाग दिलेले आहेत. या 4ही विभागाचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. प्रथम घटक चाचणीसाठी 1 विभाग, प्रथम सत्रासाठी 2 विभाग आणि तशाच पद्धतीने द्वितीय सत्रासाठी पुढचे 2 विभाग तुम्हाला अभ्यासायचे आहेत. अतिशय चांगले 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 त्यामध्ये लेसन कविता आहेत. म्हणजेच तुम्हाला अतिशय मनोरंजनात्मक शिक्षण तुम्हाला इथं काय करता येईल, अभ्यासता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जो का आपल्याला कविता अभ्यासायचे ते कविता अभ्यासनापूर्वी मी तुम्हाला जी काय माहिती सांगितली लक्षपूर्वक ऐकायचं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत परंपरा, वारकरी संप्रदाय. संत म्हणजे कोण? तर संत हे ज्यांच्या मन निर्मळ असतं. साधू संत याची घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं. संत म्हणजे जे त्या काळामध्ये ज्यांनी समाजसेवा, मानवता, लोकांमध्ये असणारी अंधश्रद्धा नष्ट करणे. दैवात काही काही लोकांमध्ये असतं, आम्ही केलं तरच होणार, नाहीतर होणार नाही. दांभिकता, अहंकारी वृत्ती, समाजामध्ये दुराचार, दूषित प्रचार करणे, दुसरा प्रचार करणे, वाईट प्रचार करणे, माणसामध्ये भांडण घडवणे, अशा वाईट कृतीला आळा देण्यासाठी, त्याच्यावरती प्रहार करण्यासाठी आणि माणसाचं जीवन माणसासारखं जगवण्यासाठी, माणसांमध्ये प्रेम, आपुलकी, माणुसकी याची जाणीव करून देण्यासाठी, सत्य काय आहे हे समाजासमोर मांडण्यासाठी. आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन काळामध्ये अनेक संत होऊन गेले आणि महाराष्ट्रातले संत हे विख्यात आहेत, जगात प्रसिद्ध आहेत. म्हणून महाराष्ट्राला संतांची भूमी ओळखली जाते. तर तुम्हाला माहिती आहे संतांची नाव तुम्ही सांगू शकता. अनेक संत आहेत. संत ज्ञानेश्वर आहेत, संत तुकाराम आहेत, संत एकनाथ आहेत, संत जनाबाई आहेत, संत बहिणाबाई चौधरी आहेत, संत मीराबाई आहेत. अशा अनेक संतांनी महाराष्ट्रामध्ये अनेक उल्लेखनीय कार्य केलं आहे. समाज प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे. आणि अशाच एका संतांचा अभंग आज आपल्याला अभ्यासायचा आहे. संत तुकारामांचा अभंग. संत तुकाराम म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात मांडी घातलेला, हातामध्ये विणा असलेला. काहींच्या डोळ्यासमोर येतात ते विमानातून उडत जाताना. त्या काळी विमान होते का नव्हते माहीत नाही, पण असं बोललं जातं की ज्यावेळी संत तुकारामांचा देहांत होतो, संत तुकाराम महाराज मरतात, त्यावेळी त्यांना देव स्वतः एक पुष्पक विमान पाठवतात आणि त्या पुष्पक विमानातून ते स्वर्गात गेलेले आपल्याला सांगितलं जातं. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे भेटी लागे जीवा. या अभंगामध्ये सुद्धा संत तुकाराम महाराजांनी परमेश्वराला म्हणजे विठ्ठलाला भेटण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न इथं समर्पक उदाहरणातून सांगितलेला आहे. संत तुकाराम महाराजांची विठ्ठलावर अफाट भक्ती होती. जे संत तुकाराम महाराज संसार करून, परमार्थ करून, बघा संसार करून ते परमार्थ करायचे.
आणि संसाराला परमार्थाची सांगड घालून जे जे तुम्ही बघितलं असेल, जे उत्पन्न होते ते समाजामध्ये वाटायचे. त्यांच्यातल्याच काही लोकांना आवडलं नाही हा संत तुकाराम महाराज काय करतोय. त्यांनी संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग आहेत ते नदीवरती फेकले होते, तर नदीवरती त्या अभंगाच्या लहरी तरंगत होत्या. त्या अभंग तरंगत होते असं बोललं जातं. संत तुकाराम महाराजांची जर समाधी कुठे आहे तर देहूमध्ये आहे. पुण्यामध्ये तुम्ही जाऊन कधीही बघू शकता. अशा संत तुकाराम महाराजांचा आज आपल्याला अभ्यासायचा आहे. जो अभंग आहे तो भेटी लागे जीवा, म्हणजे संत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भेटीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करतात आणि त्याचा त्यांनी समर्पक दाखला, अतिशय चांगली चांगली उदाहरणं सोप्या भाषेत मुलांना सहज कळतील अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी हा अभंग आपण शिकताना लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि काय करायचं आहे, त्या कठीण शब्दार्थ वगैरे तुम्हाला सांगितलंय पुढे लिहून घ्यायचं वगैरे काय करायचं ते तुम्ही बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी पाठ्यपुस्तक उघडायचे आहेत आणि पाठ्यपुस्तक उघडून ही आता कविता जी आहे ही कविता आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी ही कविता एकदा बघा. भेटी लागे जीवा, संत तुकाराम. तुकाराम बोलोबा आंबिले. जन्म आहे 1608 ते 1650. शिवकालीन कवी आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात हे संत होऊन गेलेले आहेत. व्यवहार, अध्यात्म यांची योग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील हे संत कवी. या तुकाराम महाराजांनी मगाशी मी प्रस्तावनेमध्ये सांगितल्या पद्धतीने दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादीचा त्यांनी परखडपणे समाचार त्यांच्या अभंगातून त्यांनी घेतला. समाजामध्ये प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते या अभंगातून इथं मांडतात. मगाशी सांगितल्या पद्धतीने प्रस्तुत अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी जी विठ्ठलाला भेटण्याची लागलेली ओढ आहे, विठ्ठल भेटीची आस आहे, या अभंगाच्या नावातच आहे भेटी लागे जीवा. म्हणजे माझ्या जीवनाला मला या विठ्ठलाला काय करायचं आहे, भेटायचं आहे. माझ्या जीवनामध्ये एकदा तरी विठ्ठलाला भेटायचं आहे. आणि ह्या विठ्ठलाला भेटत असताना फक्त भेटत आहे म्हणून चालत नाही. आपण ज्यावेळी एखादं ध्येय समोर ठेवतो ते ध्येय साध्य करताना जसे आपल्याला धडपड करावी लागते, त्याच पद्धतीने विठ्ठलाला भेटण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी कशा पद्धतीने त्यांच्या मनाची व्याकुळता कशी आहे ही व्यक्त करण्यासाठी त्यांनी समर्पक अशी दृष्टांत दिलेले आहेत. दृष्टांत म्हणजे उदाहरणं. अशी उदाहरणाद्वारे म्हणजे तुकाराम महाराजांना विठ्ठलांना भेटण्यासाठी काय काय करावं लागतं, कशा पद्धतीने ते आपलं मत व्यक्त करतात हे या कवितेत सांगितलेलं आहे. आता मी एकदा कविता वाचतो, सगळ्यांना लक्षपूर्वक ऐकायचं आहे. भेटी लागी जीवा लागलेसे आस, पाहे रात्रंदिस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. भुकेल्या बाळा अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. तुका म्हणे मज लागलीसी भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करायचं, आता मी एकदा कविता हे अभंग वाचलेलं आहे. तुम्ही मनातल्या मनात आवाज न करता 2 वेळा हा अभंग वाचा. मग आपण काय करूया, शिकवायला सुरुवात करूया. पहिली 2 कडवी बघा. भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिस वाट तुझी. आता भेटी लागे जीवा म्हणजे मला संत तुकाराम महाराज म्हणतात, मला तुला भेटण्याची आस लागलेली आहे. आस म्हणजे ओढ, आस, ओढ. कठीण शब्दार्थ तुम्ही काय करायचे लिहून घ्यायचे.
तुकाराम महाराजांना विठ्ठलाला भेटायचं आहे आणि भेटीची ओढ लागलेली आहे. संत तुकाराम रात्रंदिवस कोणत्या तरी दारातून कुठून तरी विठ्ठल येऊन मला भेटतील अशी त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे. आणि संत तुकाराम महाराजांना ओढ लागलेली आहे. तुम्हाला सुद्धा बघा कुठेतरी जायचं असेल तर तुम्हाला काय सारखी आस लागते, ओढ लागते. तुमच्या घरी कोणतरी पाहुणा येणार असेल आणि घरासमोर एखादी गाडी जर वाजली तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की माझे पाहुणे आले. जसं आपल्याला काहीतरी मिळणार असतं आणि त्याची आपल्याला आस असते, त्या पद्धतीनेच विठ्ठलाला त्याची आस लागलेली आहे. अशा प्रकारे पहिला कडवा जे आहे, आस म्हणजे ओढ, जास्त काही अवघड नाही. भेटी लागे जीवा म्हणजे त्याला त्याच्या जीवाला आस लागलेली आहे, कधी एकदा विठ्ठलाचं परमेश्वराचं दर्शन मला मिळतंय. दुसरं कडवं बघा, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे. आता चकोर पक्षी, हा चकोर पक्षी काल्पनिक आहे का, कोणी बघितलाय का, कोणाला माहित असेल तर तुम्ही सांगू शकता. पण असं बोललं जातं, चकोराचा पक्षी हा चंद्राच्या कोरेप्रमाणे, जशा चंद्राच्या कला वाढतात, तुम्ही जॉग्राफीमध्ये अभ्यासलेला आहात, चंद्राचा आकार दिवसेंदिवस कसा बदलत जातो आणि पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो. चंद्र म्हणजे मून. तसं ज्याप्रमाणे चकोर पक्षाला त्या चंद्राच्या किरणेची आस लागलेली आहे, चकोर पक्षी जशा पद्धतीने पौर्णिमेची वाट पाहतो, त्याच पद्धतीने माझं मन तुम्हाला भेटण्यासाठी मी जसा चकोर पक्षी त्या चंद्राची वाट बघतो, तसं मी सुद्धा तुमची वाट पाहत आहे. त्यामध्ये कठीण शब्दार्थ पौर्णिमा तर सगळ्यांना माहिती आहे. अमावस्या आणि पौर्णिमा, अमावस्या महिन्यातून एकदा येते, पौर्णिमा महिन्यातून एकदा येते. चकोर हे पक्षाचं नाव आहे आणि चंद्र म्हणजे चंद्रमा म्हणजे चंद्र. असे हे कठीण शब्दार्थ आहेत, पण तुमच्यासाठी ते कठीण आहेत, कारण हे शब्द आपल्या व्यवहारात दैनंदिन जीवनामध्ये सतत गेलेले आहेत. तरी सुद्धा ज्यांना ज्यांना कठीण वाटतात त्यांनी ते लिहून घ्यायचं आहे. दुसरं, आता हे दोन कडवे आहेत, हे पीपीटी असल्यामुळे मी थोडंसं जलद शिकवतोय, पण त्यामध्ये तुम्ही एवढं जरी अभ्यासला तरी ते. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पहा तसे वाटुळी पंढरीची. बघा, नवीन लग्न झालेली मुलगी, जब नया नया शादी होते, लड़कों का लड़के के दर जाते आपने ससुराल. मतलब जेव्हा मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी काय करते, नवऱ्याच्या घरी जाते. का नवरा मुलीच्या घरी येतो? नाही, सगळ्या मुली काय करतात, आपल्या नवऱ्याच्या घरी जातात. तुम्ही बघता लग्नामध्ये मुलीचे बाप किती रडत असतात, मुलीची आई रडत असते, मुलगी रडत असते. पण ज्यावेळी मुलगी गेल्यानंतर, सासरी गेल्यानंतर, ती मुलगी लगेच तिथं काय होत नाही, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहत नाही, किंवा तिला माहेरची बालपण तिचं गेलेलं असतं, तिच्या मम्मी पप्पांकडे तिला जावं असं वाटत असतं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा आहे, मोठमोठ्या सणाला, मग दिवाळी, त्यानंतर आणखी गुढीपाडवा, असे मोठमोठे सण आहेत. त्या सणाला काय करत असतात, मुलींना आपल्या घरी आणत असतात. तर ज्यावेळी मुलींना घरी आणत असताना त्या मुलीला वाटतं की माझ्या माहेरच्या माणसांना, मुराळी म्हणतात माहेरच्या माणसांना, मुळा म्हणजे मुरारी, माहेरच्या माणसांना काय करतात, माहेरची माणसं माझी कोणतरी येतील आणि मला दिवाळीच्या सणाला कोणतरी घेऊन जाईल. अशा पद्धतीने ती मुलगी जशी आतुरतेने वाट पाहत असते, आपल्या माहेरचं कोणतरी येईल आणि मला घेऊन जाईल, त्याच पद्धतीने संत तुकाराम महाराजांना असं वाटतं, मला सुद्धा विठ्ठल कुठून तरी येईल आणि घेऊन जाईल. बघा, ज्या पद्धतीने मुलगी वाट पाहते, त्याच पद्धतीने संत तुकाराम महाराज वाट पाहतायत की मला सुद्धा कोणतरी येऊन घेऊन जाईल विठ्ठलाच्या घरी. आसावली म्हणजे तयार असणे, वाटोळे म्हणजे मनापासून वाट पाहणे. अशा प्रकारे दिवाळीच्या सणाला जशी मुलगी माहेरी जाण्याची वाट पाहते, मुलगीला किती आनंद होतो माझ्या घरच्यांना भेटल्यानंतर, तशाच पद्धतीने इथे आनंद झालेला आपल्याला दिसून येतो. चौथं कडवं आहे,
भुकल्या बाळा अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची. भुकल्या भुकालेलं बाळ जास्त अतिशय शोक करताना दिसतं. तुम्ही लहान मुलं बघता टॅ 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 करून रडत असतात. जेव्हा त्यांची आई त्यांच्या जवळ जाते, त्यांना पोटाशी लावते, त्यांना दूध पाजते, भरवते, मग पुन्हा 5 मिनिटांनी बघायचं ते मुलगा किती हसतो. ते लहान बाळ हसायला लागतं. ज्या पद्धतीने लहान बाळ जसं हट्ट करतं भूक लागल्यानंतर, त्याच पद्धतीने त्या लहान बाळाला वाटतं कधी एकदा माझी मम्मी येते. साधं साधं उदाहरण घ्या. 1ली 2री 3रीची मुलं बघा, लहान मुलं, त्या प्रत्येकानं त्यांचे आई वडील पालक न्यायला येतात आणि जर त्यांची आई किंवा लवकर दिसली नाही तर ती मुलं रडायला लागतात. म्हणजेच लहान मुलाला जशी भूक लागल्यानंतर लहान मूल जसं त्या आईची आठवण काढते, त्याला वाटतं जेव्हा मला आईने काहीतरी भरवावं, दूध द्यावं, काहीतरी द्यावं, आणि जेव्हा ते दूध पितं तेव्हा त्याचं मन तृप्त होतं. तशा पद्धतीने संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, मला सुद्धा विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेली आहे. ते लहान मूल रडू शकतं, पण मी रडू शकत नाही. मी ओरडतोय, मी फक्त तुमच्याजवळ केविलवाणी होतोय. शोक करणे म्हणजे दुःख करणे, रडणे. माऊली म्हणजे आई. बघा, आईला आईची समानार्थी आई, माऊली, ममता वगैरे जे आहेत त्यातलं ज्या पद्धतीने इथे माऊली म्हणजे लहान मूल ज्या पद्धतीने आपल्या आईची वाट पाहतंय, तसं माझी सुद्धा आई, माझी सुद्धा माऊली तूच आहेस, असं संत तुकाराम महाराज विठ्ठलाला बोलतायत. आता सगळ्यात शेवटचा कडवा, सगळ्यात शेवटचा कोणताही संतांचा अभंग घ्या, त्या सगळ्या शेवटच्या अभंगामध्ये तो संत आपलं नाव लिहितो. आणि त्या शेवटचं आणि अतिशय महत्वाचं हे कडवं आहे. या कडव्यातून संपूर्ण कवितेचा सार तुमच्या लक्षात येतो. बघा, तुका म्हणे मज लागलेसी भूक, धावून श्रीमुख दावी देवा. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे लहान मुलाला जशी भूक लागल्यानंतर ते रडत होतं, आपल्या माऊलीची ती वाट बघत होतं, त्या पद्धतीने मला सुद्धा आता भूक लागली, पण मला दूध, चपाती, भाकरी काय नकोय, तर मला काय पाहिजे, तुझं श्रीमुख पाहिजे देवा, तुझं मला दर्शन पाहिजे. विठ्ठला धाव, कारण आता मला तुझी भूक लागलेली आहे. माझं मन व्याकुळ होत आहे. लहान मुलाचं मन कसं भूक लागल्यानंतर व्याकुळ होतं, त्या पद्धतीने माझं मन आता व्याकुळ होत आहे. तुका म्हणे माझं लागलीसी भूक. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला सुद्धा तुझी भूक लागलेली, मला भूक लागलेली आहे. भूक म्हणजेच कशाची, तर तुला बघण्याची. मग तू काय कर देवा, तू धावून ये, धावून ये श्रीमुख दावी देवा. तू धावून ये आणि तुझ्या एकदा मुखाचं मला दर्शन देऊ दे. आणि अशा प्रकारे शेवटी तुकाराम महाराज सुद्धा देवासमोर काय झालेले आहेत, नतमस्तक झालेले आहेत. आता माझा न इलाज आहे, तू ये आणि मला तुझं एकदा तरी दर्शन दे. मज म्हणजे माझा, मला, मज म्हणजे माझा, मला, श्रीमुख म्हणजे तोंड किंवा चेहरा. तर अशा प्रकारे ही कविता अतिशय सोपी आणि अतिशय साधी साधी तुम्हाला सगळ्यांना सहज समजतील अशा शब्दात ही उदाहरणं देऊन इथे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं, तुकाराम महाराजांना जशी विठ्ठलाला भेटण्याची ओढ होती, त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एखादं ध्येय तुमच्या समोर आहे तर ते पूर्ण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ह्यातून हे शिकायचं आहे. जसं प्रत्येक जण काहीतरी मिळवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टी करतो, तसं तुम्ही सुद्धा ज्ञान आत्मसात करण्यासाठी धडपडायचं आहे. वेगवेगळी पुस्तकं वाचायची आहेत, माहिती मिळवायची आहे. हेच या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वाध्याय. तुम्हाला आतापर्यंत काय समजलं, काय नाही समजलं, तर स्वाध्यायामध्ये जे धड्याखालचे स्वाध्याय आहेत, ज्या पुस्तकाच्या खालचे स्वाध्याय आहेत, ते तर तुम्ही करायचेच आहेत. त्यामध्ये माझ्या अंदाजाने तुम्हाला काहीच अडचण नाही. अतिशय सोपा स्वाध्याय आहे. पण फक्त तेवढंच करून तुम्ही गप्प बसू नका. मी 4 प्रश्न दिलेले आहेत. हे 4 प्रश्न काळजीपूर्वक करायचे आहेत. त्यातून तुमचा बाकीचा
जो पाठ्यपुस्तकाचा अभ्यास तर तुम्ही पाठ्यपुस्तकाचा स्वाध्याय करून होणारच आहे, पण हा तुमच्या बुद्धिमत्तेला असणारा हा एक वेगळा अभ्यास. तर काय करायचं आहे, आपण संत तुकारामाची ज्या पद्धतीने माहिती अभ्यासली तसं संत तुकाराम सोडून कोणत्याही एका संताची 20 ते 25 वाक्यामध्ये त्याची माहिती लिहायची आहे. वही करायची, आपल्या मराठीच्या वहीमध्येच लिहायचं आहे. वरती त्याचा फोटो, जन्म, मृत्यू, त्याच्या जीवनामध्ये कोणकोणते त्याने अभंग लिहिले वगैरे सविस्तर तुम्ही इंटरनेटवरती शोधू शकता. एखादं पुस्तक घेऊन त्यातून तुम्ही ही माहिती मिळवू शकता. हा एक स्वाध्याय आहे. त्यानंतर याच कवितेमधला पूर्ण मतिता, पूर्ण सारांश संत तुकाराम महाराजांनी कशा प्रकारे विठ्ठलाला भेटण्याची आशा व्यक्त केली, कशा प्रकारे कोणत्या कोणत्या उदाहरणाद्वारे केलं, हे सगळं तुम्ही लिहून काढायचं. म्हणजे तुम्हाला ही कविता समजली असं समजेल. ही कविता पुन्हा एकदा 2 वेळा शुद्ध लेखनामध्ये लिहायची, म्हणजे अतिशय चांगल्या सुरेख लेखन करायचं आहे. 2 वेळा ही कविता लिहायची. आणि जे जे कठीण शब्दार्थ आहेत, आता मी सांगितलेले कठीण शब्दार्थ काय मुलांना दुसरे सुद्धा कठीण वाटत असतील, ते सुद्धा त्याने काय करायचं आहे, 2 वेळा लिहायचं आणि ते बायट करायचे आहेत. अशा प्रकारे ही कविता इथं संपलेली आहे. तुम्हाला समजले असेलच अशी मी आशा करतो. धन्यवाद.